नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे व्लॉग्स. मित्रांनो, आज सकाळी आम्ही गेलो होतो मच्छी मार्केटला. तिकडून थोडं मच्छी वगैरे आणून आम्ही थोडंसं जेवलो वगैरे, थोडा आराम केला आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे स्वप्नीलची बाग बघायला. त्यांच्या बागेमध्ये कोणती कोणती झाडं आहेत, काय काय आहे ना ते बघायचं आहे. त्यांच्या इथे पहिल्यांदा आलोय दुसऱ्यांदा. मी पहिल्यांदा आलो होतो, मी कुठे फिरलो नव्हतो, जस्ट आलो होतो आणि इथून आम्ही गोव्याला गेलो होतो पुढे. तर आत्ता शिमग्यासाठी खास मी यांच्याकडे आलो 2 दिवसासाठी. तर विचार केला की चला जरा फिरूया आणि बघूया की यांच्याकडे काय काय आहे ते. तर आता तो चाललाय मला घेऊन, ते लोक चाललेत पुढे. बघूया काय काय त्यांच्याकडे आहे ते. आंबे, फणस, काजू, करवंद. ही त्यांची नदी आहे, पावसात भरलेलं असतं. आता नदीला पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये. इथे बांध घातलाय पाणी यायला नको म्हणून. पाणीच नाही तर पाणी येणार कुठून. गावच्या ठिकाणी हा असा दुष्काळ खूप ठिकाणी बघायला मिळतो. मार्च एप्रिल महिना आला की पाण्याचे खूप हाल असतात गावी. पण आता शक्यतो बहुतेक गावांमध्ये बोरिंग आणि विहीर असल्यामुळे आहे ना, काही पाण्याची टंचाई नाही. इथे बघा, ह्या ज्या बागा आहेत ना, ह्या सुपारीच्या बागा आहेत सर्व. आणि सुपारीच्या बागांना पाणी आहे ना, असं पाटाचं पाणी असतं, त्यातून पाणी पुरवलं जातं. हे पाण्याला बघा, ह्या पाण्याला आतमध्ये जाण्यासाठी असे इथं मार्ग दिलेले आहेत. हा पाणी असं मग पाटाच्या मार्गे आतमध्ये पूर्ण बागेला सोडला जातो. हे जे पाटाचं पाणी आहे ना, हे पूर्ण शुद्ध पाणी आहे. हे आपण पिऊ सुद्धा शकतो, एवढं स्वच्छ पाणी आहे. कोणतेही फिल्टर करण्याची गरज नाही आहे. स्वप्नील, किती लांब आहे बाग? हा, आता इथेच आहे. हे केळीची झाडं आहेत. हे त्यांची बाग आहे वाटतं केळीची. हे भाजी लावले कोणती तरी, कोणती माठ आहे काय? अरे बाबा, चिखल आहे. पाय सरकला ना तर डायरेक्ट ढेंगावर. हा आहे ह्यांच्या बागेचा गेट. गावच्या ठिकाणी बागेला असे गेट असतात. हे सावकाश, दमान. दमान सावकाश चल रे बाबा. दगड सरकणार नाही ना? बाई इकडनं आहे ना, हे वाकून. अरे पाय सरकला ना तर वाकून आजच्या गावात आत्ता आलो होतो खाली. अरे मला पहिला तरी बोलायचं, मी शूज घातले असते ना. चला, भटकंतीला सुरुवात झाली. इथे बघा काय आहे ते, या तुम्हाला दाखवतो. काहीतरी बघायला मिळालंय, कसं लाल लाल दिसतंय एकदम. हे बघा काय, अननस आहे. अननस एकच आहे, पुढे झाडं आहेत पण त्यांच्यावरती फळ नाही लागलंय. इथे लागलंय. हो मॅनेजर. हा मॅनेजर आहे ना तू? वाट संपली, पुढे कसं जायचं? चला, इथून रूट चेंज झालाय, पुढे रस्ता बंद आहे. हे गावाला राहण्याचे फायदे. मित्रांनो हे बघा, हे जे झाड दिसतंय ना, हे लाजाळूचं आहे. याला टच केलं ना, हे बघा असतं, हे आपोआप बंद होतं. दिसतंय?
ते बघा इथे बघा, ह्याने टच करूया. हे राज रे, तो बघा त्याने टच केलं ना की ते स्वतःहून बंद होतात. यांना बघा, यांना आहे ना तोरणं बोलतात. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना तेव्हा ह्या तोरणांसाठी एवढी भांडणं करायचो ना आम्ही. कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही धावत यायचं तोरणं घ्यायला. ही आता हिरवी आहेत, ही पिकली नाही की सफेद होतात आणि खूप छान लागतात. ह्याच्यासाठी खूप भांडणं करायचो आम्ही. अजूनपर्यंत कच्ची आहेत. बघूया पुढे काय काय अजून. करवंद, फणस, आंबे हा सीझन आहे आता. इथे बघा आपण आलो आहे आता. ही आहेत कलमाची झाडं आणि यांच्यावरती आंबे लागलेत. अजून पिकायला सुरुवात झाली नाही ना. हे बघा, हे एप्रिलच्या एंडिंग पर्यंत आहे ना हा आंबा पिकेल. खूप झाड आहेत आंब्याची, खालपर्यंत आहेत. इकडे आतमध्ये सुद्धा आहेत खूप. बघा खाली एकदम म्हणजे झाडाच्या मुळाशी सुद्धा आंबे आलेत. करवंद आहे ते, अजून पिकायला सुरुवात नाही झाली. यांची चटणी सुद्धा खूप छान होते. हा, हे अजून 2 आठवड्यामध्ये आहे ना हे पिकायला सुरुवात होईल. इकडे सुद्धा बघा. अरे बाबा, पूर्ण रस्ता. शिट, थांब, कपड्यांमध्ये अडकले. काटे आहेत ना. हे बघा, ही सर्व करवंद आहेत. हा, मग कच्ची खायला जाम मस्त लागतात. जी कवळी कवळी आहेत ना ती खायची, एकदम भारी. छोटे छोटे आहेत ना तोडून. हा हा हा, हे जे सर्व सुख आहे ना हे गावीच मिळतं. याच करवंदाचे आहेत ना. आता रिसेंटली मी एक व्हिडिओ टाकली होती कांदिवली मधली. काहीतरी थम्सअप, काहीतरी थम्सअप शॉट असं नाव होतं त्या शॉपचं. 60 रुपये फक्त एक छोटासा शॉट आहे करवंदाचा. नॉर्मली लोकांना करवंद म्हणजे काही माहिती नाही. त्यांना फक्त मोहर आलाय. आमच्या साईडला काजूच्या झाडांना मोहर येऊन काजू सुद्धा आले. हे बघा, इथे सुद्धा मी दाखवतो तुम्हाला. इथे एक काजू दिसलाय मला आता. हे बघा, पूर्ण असं खराब आहे. हा कच्चाच आहे असणार. अजून वरती गेलो ना ती बघायला मिळतील. किती जाडी जाडी करवंद आहेत. समोर जी दिसते ना ही अल्ट्राटेकची सिमेंट फॅक्टरी आहे रत्नागिरी मधली. आम्ही आता इथे डोंगराच्या एकदम वरच्या भागी आलोय. डोंगर चढून आम्ही हायवेच्या दिशेला आलो बाहेर. इथे जंगल संपला इथे खाली. इथून खालून आम्ही आलो होतो एकदम पायथ्यातून. आता परत इथून पुढचा प्रवास पुढच्या वाटेने खाली जायचंय. मित्रांनो, गेलो होतो आम्ही बाग बघायला, पण काय आहे ना, हे लोक गावी कोण राहत नाही, सर्व मुंबईला असतात. त्याच्यामुळे गावचे जे बागेतले जाणारे पायवाट आहेत ना हे सर्व बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं. त्यामुळे जेवढं आम्हाला दाखवता येईल ना तेवढं मी तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ काय खास व्हिडिओ झाली नाही आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन घेऊन येऊया. चला, तोपर्यंत राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.